नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयातच दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आज महापालिकेच्या कारभारावर व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे सुरू असलेलं हिंदू जनसंघर्ष समितीचं आमरण उपोषण आज 11व्या दिवशी तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि इतर मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. समितीच्या 31 मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या असून त्यातील 4 मागण्या मान्य करण्यात आल्यात. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्या प्रभाग रचनेत कागल तालुक्यात 6वा बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ तयार झालाय. या नव्या रचनेत काही गावांची अदलाबदल झाली असून 1 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान करवीर तालुक्यात सर्वाधिक 12 जिल्हा परिषद गट व 24 पंचायत समिती गणांची निर्मिती करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकावर धावून गेले. या गोंधळाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू जनसंघर्ष समितीचे 9 दिवसापासून सुरू असलेलं आमरण उपोषण आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिष्टाईनंतर मागे घेण्यात आलंय. आमदार क्षीरसागर यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. जिल्ह्यातील शहरी भागातील मोकाट कुत्री गगनबावडा व शेजारील जंगलात सोडली जात आहेत. ही कुत्री आक्रमक बनून मागील 8 दिवसात 6 वेळा वन्यजीवांवर हल्ले केलेत. यामुळे निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील वन्यजीव धोक्यात आलेत. भारतीय न्याय संहिता सेक्शन 291 नुसार कुत्र्यावर थेट कारवाई शक्य नसल्याने वन विभाग व ग्रामपंचायत हातबल झाली आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राधानगरी रोडवरील आपटेनगर चौकात शाळेच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक तरुण जखमी झाला. अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून मोठा अनर्थ थोडक्यात टळलाय. सानेगुरुजी वसाहत रोडवरून भरधाव येणारी शाळेची बस आपटेनगर चौकातून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. या ठिकाणी फुलेवाडी रिंग रोड, राधानगरी रोड आणि सानेगुरुजी वसाहत रोडवरील वाहतूक मुख्य चौकातूनच दुसरीकडे वळते. सकाळी शाळा आणि कॉलेजची वेळ असल्याने बस व इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजच्या गाड्यांची गर्दी येथे मोठ्या प्रमाणात असते. आपटेनगर चौकात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत. मोठ्या वाहनांना वळण घेण्यासाठी कसरत करावी लागते. शाळेच्या बस वेळेत पोहोचवण्यासाठी चालकांमध्ये स्पर्धा सुरू असते. त्यामुळे अशा अपघाताचं प्रमाण वाढलंय. आजरा टोलचे संकट तुर्तास टळलंय. टोलमुक्ती संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले की पालकमंत्री, राज्यमंत्री यांनी आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधीसोबत विस्तारित बैठक होईपर्यंत टोल वसुली केली जाणार नाही. या निर्णयामुळे सध्या टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.